पडता वाचले. मी तिला सांगत होते बरोबर बस बस, पण ऐकत नव्हती माझं. तू बस नक्की. आणि पडली मग. आणि मला कळत नव्हतं हसू तिला ओरडू का मग ओरडू तिला. आता आम्ही पोहोचून आलो. तर बघूया आपण काय काय असतं तिथे. तुम्हाला नक्की दाखवते मी. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. सो आम्ही इकडे आलेलो आहे. अरे यार मला वाटलं इथंच आहे लगेच. मग सांगितलं असतं त्यांना आतमध्ये घ्यायला. तू तरी बोलायचं. पप्पा बोलले गुड्डीला विचार, त्यांना विचारायला पैसे किती आणि पाठवायला. खूप ऊन आहे, डेंजर ऊन आहे इकडे. हे एअरपोर्टच्या शेजारी आहे. शेजारी म्हणजे थोडंसं लांब आहे. तर मग इथून एवढे एरोप्लेन्स आणि हेलिकॉप्टर वगैरे सगळं चाललं. तेवढं खालून सगळे हे असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता आई पण आम्हाला दिसेलच. आई इकडे जे सगळं म्हणजे लोक सेवेत असतात, जसं मी आधी सांगितलं, तिकडे आई इथे कुठेतरी असेल. तर आम्ही आता आतमध्ये येऊन बसलो. ये लोग दर्शन करके भी आ गए गाइस, देखो. आणि आमच्यासाठी एवढी मोठी लाईन आहे अजून. भूक लागली का? बाहेर किती गर्दी लागली का भूक? क्यों? बघा बघा कसं भांडतात बघा आधी हो आमचे. दाखव. आत्ताच आमचं दर्शन झालं आणि मग आम्हाला हे भेटले, हा रडका भेटला. आता आमचं दर्शन करून झालं. तिकडे फोन अजिबात ते लोक ओपन करू देत नव्हते. मग मी नाही काढलं, म्हणजे मी फोनच नाही घेतला तेव्हा. खूप पुढे आल्यानंतर मी व्हिडिओ काढायला घेतलेला, बट ते बोलले की नाही, फोन नाही चालवायचा आहे. आता झालं. आता जस्ट आदिओ म्हणे ते पण आले आणि ते गेले आतमध्ये दर्शनाला. आणि आमचं झालं. आमच्या घरातून आम्ही दोघी चाललो. आणि बाकी आदिओ म्हणे ते आले होते आणि कांचा आणि मणिमाव आले होते. आणि आई तर ऑलरेडी ते सेव्हला आहे. बाबा पण येतात दरवेळी, बट बाबा नाही आले ह्या वेळेस. झालं आता थिंक सो आता माऊच्या घरी जाऊ आम्ही, मे बी माहीत नाही काय करायचं आता. अजून पण इकडे दर्शनाची रांग चालू आहे. इकडे चालू आहे. इकडे बघा, हे दाखवायचं होतं मला. पण गेली का स्वामी? इकडे बसले स्वामी. हो गेले बहुतेक आतमध्ये. दिलं का त्यांना जाऊ? आणि इकडे एवढी लाईन आहे अजून. इकडे आतमधून इकडे काय बोलतात तुम्ही ह्याला? आणि आम्ही आता माऊकडे चाललो. माऊच्या जवळच राहते. माऊचं घर अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर. आम्ही आता तिच्याकडे जाऊन पडणार. मला खूप जास्त प्रचंड झोप आली आता. जायचं काय म्हणजे जास्त खूप पण वाटतं. प्रसाद वगैरे पण मम्मीनेच खाल्ला तिथला. तिथलं थोडंसं तिखट असतं आणि दरवेळी त्याच्यासोबत बुंदी किंवा शिरा वगैरे असतात. मला तोंड आलं त्यामुळं मला खूपच तिखट लागलं. म्हणून फक्त प्रसादासारखा 1 ग्लास खाल्ला आणि बाकी भेळ वगैरे खाल्लं तिथं आतमध्ये. तिकडं एक खूप जास्त चांगली गोष्ट आहे की तिकडं आतमध्ये कंटिन्यू आपण लाईनला बसलेलं असतं ना, तर तेव्हा कंटिन्यू तिथं लोक येत राहतात काही पण द्यायला, म्हणजे विकण्यासाठी येतात. बट कंटिन्यू काय ना काय चालू असतं. पाणी, ते पेठा वगैरे. बघ मम्मी नाही ते बस म्हणतात जी आपल्याला पाहिजे होती म्हणतात बायपासून. हां तर तेच मी जे सांगत होते ते मला चाललं. आता झोप आली तर डोकं पण चालत नाही. डोकं दुखायला लागलं प्रचंड. पोट फुल झालं आहे. जास्त काही न खाता. दादा आधी का जास्त वेळेचा होता तो मिक्स केलाय का? कडू लागतोय थोडा. कडू लागतो थोडा. किंवा लिंबूची बी वगैरे हे झाले है ना. कृपया दरवाजा बंद करा. कृपया. मी अशी फुल हे दिसते आहे. संस्कारी पोरगी तरी माझी टिकली पडली आहे. नाहीतर मी प्रॉपर अशी
फिट चेक नाही दिला आज आपण फिट चेक मॅचिंग मॅचिंग शूज मॅचिंग झुमकाऊज मॅचिंग बो टिकली पण मॅचिंग लावली होती बट पडली ती काय मम्मी उघड ना मम्मी आलोय आपण चौथ्या शेवटच्या प्लॅनला हो मग काय मम्मीचं अगदी ठरलं होतं मम्मी निघणार आणि मम्मीला म्हटलं की मी पण येते मम्मी तुझ्यासोबत नाही तर मम्मी मला घरीच ठेवणार हो ऍक्टिंग करून दाखव पहिलं येत काय नाही येत ऍक्टिंग कर पहिलं काय सांगत होतास ते सांग जोरात टीव्हीचा आवाज येतो जोरात बोल नाही आता सांग परत आणि इथं चालू आहे क्राईम पेट्रोल मी आल्या आल्या येऊन झोपली आहे बोल अरे मम्मी ती पुढचं लाईन मधली किती भांडण कशामुळे भांडलेली हा आपल्या साईडची आमची लाईन गेली तर ती मॅनेजमेंटची चुकी होती ती म्हणत बसली की लाईन गेली ना अर्धी तो गाइस इसके एक्टिंग को आप लोग कितना मार्क्स दोगे वो कमेंट सेक्शन में बताना हे ऑलरेडी पहिला आम्हाला सांगून झालं पण मी म्हटलं कांचा माझा फोन घे थोडंसं मला माझ्या ब्लॉग मध्ये सांगू दे लोकांना तू पण माझ्यासारखं ऍक्टिंग करू शकतो माझा भाऊ आहेस तू मग परत ऍक्टिंग करून दाखवली त्याने त्यासाठी आणि ह्याची खटापटच चालू असते कंटिन्यू बघा ब्लर येतंय यार आता नाही येणार तेव्हा येतं हा जाऊ दे नाही येणार राहू दे अरे आता मी बंदच करणार होतो मग तेवढ्यात आलं खूप जास्त झोप आली असं आता मी थोड्या वेळ झोपे हे ह्याने काय काढलंय रेणुका काढली ह्याने तुझं काढ ना ते बकरी वाटते रेणुका नाही वाटत तू तर बकरीच आहेस तुझं काढून दाखव आता चल बघू मला स्वतःला आरशामध्ये बघून काढायला किती वेळ झालाय बघा 6 वाजता आलो होतो आम्ही अरे ब्लर का होतं 7 वाजले असंच झोपलोय ह्या पोरामुळं सो आता मी इकडे माऊच्या गार्डनमध्ये येऊन बसली आहे एकटीच मम्मी आणि ते लोक बाहेर गेलेत मम्मी आणि माऊ आणि आई पण इकडेच आलेली आहे माऊकड सो तिला पण घेऊन तसंच मग ते सगळे येतील त्यांचं एक काम होतं तिकडे चालले होते सो मला एनर्जीच नव्हती माझ्यामध्ये की मी उठून त्यांच्यासोबत जावं सो मी थोडा वेळ टाईमपास करत असंच फोन वगैरे बघत बसले टी व्ही बघत बसले मग ते बघितलं थोडा वेळ आणि आता ऑलमोस्ट 8:30-9 वगैरे होत आलेत सो इकडे म्हटलं जरा निवांत वाटतं आहे किती वेळ घरातच बसून राहणार असं पण आमच्या घरी असल्यावरती मी असं बाहेर वगैरे टेरेसवर किंवा आम्ही असं सोसायटीमध्ये राहत नाही आमचे जे नॉर्मल आपले घरं असतात कॉलनीमध्ये आहे आमचं घर सो तिकडे असं काही संबंधच येत नाही की असं जाऊन बसलं कुठे निवांत तर इकडे खूप छान वाटतं इकडे कोणीच नाही आहे त्या साईडला फक्त तिकडे 2 आजोबा बसले ते गप्पा मारतायत खूप छान मी आधी इनफॅक्ट तिकडेच बसलेले इथे लहान मुलं इकडे खेळत होते त्यामुळे इकडे असं झुला वगैरे आहे इकडे सोसायटी आणि तिकडे बसलेत ते 2 काका इकडे सगळं खेळणं वगैरे आहे आणि मग मुलं इथे खेळत होते त्यामुळे मग मी इथे बराच वेळ आले नाही पण मग आता इथे रिकामं झालं मग मी इथे झुल्यावरती येऊन बसली आहे झोक्यावरती येऊन बसली माझं असंच होतं म्हणजे हिंदी मराठी मिक्स होतं सो बरं वाटतंय असं शांतता वाटते एकदम खूप जास्त चांगलं आहे यांच्या इकडे म्हणजे आमच्या इथं कंटिन्यू मुलं खाली खेळत असतात तर तिकडे किलबिल कंटिन्यू चालूच असतं बट दिस इज बेस्ट की म्हणजे सोसायटीमध्ये राहण्याचा हा एक प्लस पॉईंट आहे की शांतता भेटते यार
तर हो, मला हे सांगायचं होतं की तिकडे मला खूप काही गोष्टी नाही घेता आल्या जिथे आम्ही गेलो होतो, म्हणजे स्वामींच्या दर्शनाला. ते ॲक्च्युली जसं म्हणजे आईबाबांनी त्यांना गुरु केलेत आणि म्हणजे नानीजला त्यांचं मठ वगैरे आहे. तर मग तिकडे मला टॉर्चने त्रास होतो. तर मग तिकडे हे लोक कंटिन्यू जात असतात, काही पण फंक्शन वगैरे. फंक्शन म्हणजे की काही फेस्टिवल वगैरे असेल ना, तर तिकडे खूप छान असं जोरदार सेलिब्रेट होतात. आणि स्वामींच्या दर्शनासाठी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम ते ऑर्गनाईज करत असतात. तर मग कधी इकडे असतो, कधी हिंजवडीला पण एकदा होता, तेव्हा पण मी गेले होते. तेव्हा इनफॅक्ट खूप छान होतं तिकडे सगळं. आज तरी म्हणजे गर्दी नव्हती, आज वीकडेला होतं, त्यामुळे जास्त असं खूप फास्टमध्ये दर्शन झालं आमचं. म्हणजे आम्ही गेलो आणि त्यात माऊ आणि ते लोक ऑलरेडी तिथे होते, म्हणजे आई आणि माऊ ऑलरेडी लवकर गेलेले होते. माऊच्या घरापासून जवळ होतं, तर ते लवकर गेले होते तिकडे. ते लोक 8:30-9ला गेलते आणि मग आम्ही पोचलो काहीतरी 12 वाजता समथिंग. हां, 12-15च्या अराउंड. आणि मग तिकडे आम्ही माऊच्याच म्हणजे बॅक साईडला थोडंसं बसलो. तिकडे एक्झॅक्ट नाही जाता आलं, कारण तिकडे थोडंसं असं रेस्ट्रिक्शन्स वगैरे असं स्ट्रिक्ट असतं तिकडे. ते तर गेला असेल निशान, मी हात धुतला होता. इकडे असं एक साईन केल्यासारखं ते लोक असं काहीतरी करतात. आणि जर बाहेर गेलं तर मग ते साईन त्यांना दाखवून जायला लागतं. तर माऊ आम्हाला म्हटलेली तसं साईन करा. थोडीशी चिटिंग करून आम्ही आतमध्ये गेलो, निशान वगैरे करून गेलो. तरी एवढं असं लवकर नाही झालं आमचं, पण आम्ही गेलो आणि लाईनमध्ये बसलो आणि माऊ आणि कांच्या बाहेर आले. म्हणजे त्यांचं दर्शन ऑलरेडी झालं. मग तेव्हा खूप लवकर झालं. मग ते लोक घरी पण आले. मग आमचं 5 वाजता झालं आणि मग आम्ही परत माऊच्या कांचा बाय. कांचा बाय. इसका यही चालू है जब से मैं आई हूँ तब से. हेच बनवतोय हा फक्त. काय आहे रे हे? हेच बनवतोय. मगाशी तुझी ड्रॉइंग बनवलेली. हा, मग हेच काय बनवतो पण सारखं सारखं. हे का बनवतो सारखं? और इधर चालू है परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. हे बघा, मला पण लावतात. बाय माऊ. बाय. आणि ह्याच्यासोबतच मी ब्लॉग पण इथे सेंड करते. बाय.